विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे। त्या अनुषंगाने विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। सोलापूरच्या काही नागरिकांना काय वाटतं याबाबत आपण जाणून घेऊयात। कसं बघता या भेटीकडे, काय वाटतं? खरं तर हा निकाल 2 महिन्यात लागायला पाहिजे होता। आज गेली 2 वर्ष झालं या निकालावर चर्चा महाराष्ट्रामध्ये सतत सुरू आहे आणि सध्या या निकालावरून देशामध्ये लोकशाही राहणार आहे की नाही राहणार आहे हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। आणि नार्वेकर हे स्वतः अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं हा या प्रोटोकॉलमध्ये येत नाही। आणि आता जो सध्या निकाल आहे त्यामध्ये आरोपी प्रति आरोपी आणि ते स्वतः जज आहेत, त्यामुळे जजनीच आरोपी प्रति आरोपींकडे जाऊन भेटणं हे कितपत योग्य आहे। आणि अशा गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जर लोकशाहीला धोका होत असेल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता याबद्दल नक्कीच विचार करेल। अगदी या भेटीकडे तुम्ही कसं बघताय? राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना कोर्टात ज्या टायमाला निपक्षपातपणे निर्णय देण्याचं सांगितलं होतं, असं असताना सुद्धा लोकशाहीला तिलांजली देऊन नार्वेकर हे स्वतः न्यायदंडाधिकारीच्या भूमिकेत असताना देखील एका विशिष्ट म्हणजे दोन्ही गटसुद्धा त्यांना समान आहेत, दोन्ही गोष्टीसुद्धा पक्षपातपणे न्याय होत असतानासुद्धा देखील यांनी यांच्याकडे भेटायला जाणं म्हणजे लोकशाहीला तिलांजली दिल्यासारखंच काम आहे। या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते देखील आहेत। काय कसं एकंदरीत कसं बघता तुम्ही या भेटीकडे, काय वाटतं? उद्याचा निकाल हा देशाच्या इतिहासामध्ये सर्वोच्च दिवस असणार आहे। त्याचं कारण असं आहे, उद्याच्या निकालावरून या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही आहे याचा निकाल उद्या लागणार आहे। त्यामुळं आजची राहुल नार्वेकरांची भेट 100% ही चुकीची आहे। त्यांचं आज भेटीचं कारण निश्चितपणे ते काही जरी सांगत असतील तरी संशयाची भेट आहे। त्यामुळे आजची भेट माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या दृष्टीनं चुकीची भेट आहे। त्यांनी भेट घेणं म्हणजे लोकशाहीला धोका पोचवल्यासारखं आहे। येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या तरुण पिढीमध्ये किंवा जे लोक नौके राजकारण देतील त्या लोकांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एक संस्कृती जपली जाते आणि या संस्कृतीमध्ये जर तुम्ही ॲडजस्टमेंटचं राजकारण करणार असेल, तडजोडीचं राजकारण करणार असेल, सोयीचं राजकारण करणार असेल तर निश्चितपणे उद्याचा दिवस हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। उद्याच्या निकालावरून या देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे हा दिवस उद्या स्वतः राहुल नार्वेकर ठरवणार आहेत। त्यामुळे निश्चितपणे उद्याची भूमिका आपण बघणं अतिशय गरजेचं आहे। या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी देखील आहेत। कसं बघता तुम्ही एकंदरीत या भेटीकडे? मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाली। खरं म्हणजे मला असं वाटतं की आपली भारतातील जी राज्यघटना आहे किंवा कायदे आहेत हे अतिशय लवचिक आहेत। गेल्यावेळी ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाची वाच्यता होणार होती तर अख्ख्या जगाचं लक्ष होतं। जाणून बुजून हा निकाल त्यावेळी लागला पाहिजे होता, परंतु तो पुढे ढकलला गेला, विधानसभा अध्यक्षाकडे आला। विधानसभा अध्यक्षाने सुद्धा याच्यामध्ये दिरंगाई केली आणि आता उद्या या निकालाचं लोकांना म्हणजे विधानसभेत वाचन होणार आहे। आज अख्ख्या महाराष्ट्राचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, परंतु हा महाराष्ट्रावर सूडबुद्धीचं राजकारण, महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी महाराष्ट्राला कुठंतरी द्विभावनिक म्हणजे महाराष्ट्राचा दुजाभाव करण्यासाठी हा निकाल सांगायची गरज नाही आहे। न्यायदेवता जर आरोपीला भेटत असेल तर त्या निकालाबद्दल मला तर काय म्हणजे शंका वाटत नाही की मला माहीत आहे की उद्याचा निकाल का लागणार आहे। मुख्यमंत्र्याला जरी अपात्र केलं तरीसुद्धा येणारे 6 महिने ह्यांनी काळजीवाहू सरकार म्हणून त्यांना टिकवतील असं आम्हाला वाटतं। त्यामुळे राजकारणाचा इथं चिखल झालेला आहे आणि या चिखलातून जनतेने महाराष्ट्रातील तरुणांवर काय परिणाम होईल हे देशाच्या जे पंतप्रधान आहेत, जे राष्ट्रपती आहेत यांनी विचार करावा आणि आपल्या या कायद्याचं व्यवस्थित तंतोतंत कडक कायदे करून याच्यावर खरोखरच जर आपण उद्याचा निकाल चुकीचा दिला तर येणाऱ्या पिढीत, येणाऱ्या भारतीय घटनेमध्ये ही एकदम लज्जास्पद अशी गोष्ट राहणार आहे। त्यामुळे नार्वेकरांनी निकाल देताना अतिशय चांगल्या पद्धतीने खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून या बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे या घटनेचा जागतिक लेवलला जगामध्ये त्याचा आदर्श आहे, तो आदर्श कायम जर टिकवायचा असेल तर खरोखर न्याय मिळेल। नाहीतर शेवटी काय कटोरा ही लगे रहो मुन्नाभाई हीच परिस्थिती राहणार आहे।
ठिकाणी शिंदे गटाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे देखील पदाधिकारी आहेत. तुम्हाला कसं बघता या भेटीकडे, काय वाटतं एकंदरीत? मुख्यमंत्री आणि जी राहुल नार्वेकर साहेबांची भेट झालेली आहे, ही भेट प्रत्येक भेटीकडे जर विरोधक राजकीय म्हणून बघत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं. त्या पद्धतीने विरोधकांना प्रत्येक गोष्ट ही कावीळ झाल्यासारखी पिवळी दिसत आहे. त्यामुळे उद्याचा येणारा निकाल केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच काम करतं आणि उद्याचा होणारा निकाल हा लोकशाही पद्धतीने होईल, मी एवढा तुम्हाला विश्वास देतो. तर हे होते सोलापूरकर आणि यांच्याकडून आपण जाणून घेतलेले आहेत विविध प्रतिक्रिया आणि त्यांची मतं या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहेत. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.